लोकसभा निवडणुकीची धाकधूक सगळ्यांमध्येच बघायला मिळतेय। पुण्यात रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे, तर महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आहेत हे काही दिवसांपूर्वीच आपल्याला कळलेलं आहे। आपल्याबरोबर आता मुरलीधर मोहोळ आहेत, त्यांचे नेमके या निवडणुकीबद्दलचे काय विचार आहेत, ते नेमका कसा प्रचार करणार आहेत हे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। ही निवडणूक धाकधुकीची आहे, सगळ्यांमध्ये याची उत्सुकता आहे। काय कशा पद्धतीने प्रचार करायचा विचार आहे तुमचा, काय प्रोसेस असणार आहे याची? निवडणूक ही निवडणूक असते, त्यामुळे 100% आम्ही ते सगळं अख्खी निवडणूक ही गांभीर्याने घेणार आहोत। त्या दृष्टीनं कामही सुरू झालं। 8 दिवस होतील आता माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, आणि आम्ही आता महायुतीचे सर्व घटक पक्ष, ते सर्व नेते यांना सोबत घेऊन आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की वेळही खूप मिळणार आहे, पुणेकरांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्याची एक संधी चांगली मिळणार आहे। त्यामुळे केलेलं काम आणि भविष्यात करणारं काम हे सगळं घेऊन आम्ही पुणेकरांकडे जातोय। रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी घोषित झालेली आहे, त्यांना तिकीट दिलेलं आहे, त्यांचंही बरंच फॅन फॉलोईंग आहे, तर कुठेतरी असं थोडीशी धाकधूक वाटतेय का? त्यांना एक ते तुमचे प्रतिस्पर्धी आहेत, तर याची कुठेतरी धाकधूक आहे का? काही कारणच नाही ना। मी माझ्या पक्षाचा उमेदवार आहे, ते त्यांच्या पक्षाचा उमेदवार आहे। काँग्रेस पक्षाला किंवा महाविकास आघाडीला वाटलं म्हणून त्यांना तिकीट दिलं, माझ्या पक्षाने माझ्यावर विश्वास वाटला मला दिलं। त्यामुळे निवडणूक आहे, हे कुठं व्यक्तिगत पातळीवरचं काही थोडीच शेताला बांध लागल्यासारखं कुठंतरी माझं तुझं असलं काही नाही। देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे, त्यामुळे असल्या विषयाला काही महत्त्व राहत नाही याच्यात। आपण बघितलं होतं की कसब्याची जेव्हा पोटनिवडणूक झाली तेव्हाही भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच ती निवडणूक होती, तेव्हाही कुठेतरी आपल्याला बघायला मिळालं की रवींद्र धंगेकरांचं पारडं हे जरा जड होतं। कुठेतरी या निवडणुकीतही तसं होऊ शकेल असं वाटतंय का? नाही, साधं सर्वसामान्य माणसाला ज्याला या विषयात थोडं कळतं तो सुद्धा सांगेल की एका विधानसभेची पोटनिवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक लोकसभेची जमीन आसमानचं अंतर आहे हो त्याच्यात। मला हेच कळलं याच्या संदर्भाचा काहीच म्हणजे प्रश्नच नाही यायला पाहिजे। लक्षात घ्या, ही निवडणूक आहे, देशाचं नेतृत्व कोणी केलं पाहिजे, देश कोणी चालवला पाहिजे, कुठल्या नेतृत्वाच्या हातामध्ये देश सुरक्षित राहील, देशाचा विकास होईल, देश पुढे जाईल, देश महासत्ता घडेल, हे ज्यांच्यात क्षमता आहे त्यांनाच लोक निवडून देणार आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या छोट्या निवडणुकीचे संदर्भ कुठं लागू होत नसतात, निवडणूक मोठी आहे, मला या गोष्टीचे काही वाटत नाही। तुमचाही फॅन फॉलोईंग खूप मोठं आहे, अनेक लोक तुम्हाला फॉलो करत असतात। तुमचाही प्रवास एक कार्यकर्ता म्हणून सुरू झाला होता, मग तुम्ही महापौर झालात, ते आता लोकसभेचे उमेदवार। ह्या प्रवासातून तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे घडत गेलात, हा प्रवास कसा होता? नाही, याच्यामध्ये मी मागे म्हणालो की भारतीय जनता पक्षामध्येच हे घडू शकतं। एक कार्यकर्ता, सर्वसामान्य कार्यकर्ता जो वॉर्ड स्तरापासून काम करतो, तो एक लोकसभेचा उमेदवार असतो। म्हणून मला माझ्या पक्षाचा नक्कीच अभिमान आहे की इथं कार्यकर्त्याला न्याय दिला जातो, कार्यकर्त्याला संधी दिली जाते। आमचे सगळे नेते बघा, तुम्हाला सगळे बाबतीत विचार केला असंच दिसेल, अगदी मोदीजींपर्यंत, देवेंद्रजीपासून मोदीजींपर्यंत कोणीही बघा। त्यामुळे एक तर नक्कीच तर आनंद आहे, कुठली राजकीय पार्श्वभूमी नसताना आणि अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे, वॉर्ड स्तरावरचा कार्यकर्ता, आणि इतक्या मोठ्या निवडणुकीला आज उमेदवार म्हणून उभं राहताना नक्कीच समाधान आहे। लोकांच्या अपेक्षा आहेत, पुणेकरांच्या अपेक्षा आहेत, आणि मला असं वाटतं की इथून मागे जे काही मी 25-30 वर्ष राजकीय सामाजिक जीवनात या शहरात काम केलं आहे, मग ते संघटनात्मक असो किंवा लोकप्रतिनिधी म्हणून असो, मला विश्वास वाटतो की पुणेकर निश्चितपणे मला संसदेमध्ये पुण्याचं प्रतिनिधित्व करायचे आणि मोदीजींना एक मत देण्याची संधी नक्की देते। कोथरूडचे मुरली अण्णा अशी तुमची ओळख आहे सगळ्यांमध्ये, ते आता उमेदवारीपर्यंत तुमच्या जिव्हाळ्याचे विषय कुठले आहेत पुण्यासाठीचे, जे तुम्ही जर ही निवडणूक जिंकलात आणि तुम्ही जर पुण्याचा चेहरा म्हणून गेलात लोकसभेत, तर ते तुम्ही मांडाल असे विषय कुठले आहेत? मी म्हणालो तसं आमच्याकडे मुळात कोणाला खासदार व्हायचे, कोणाला आमदार व्हायचे याला महत्त्वच नसतं। आपण देशासाठी, समाजासाठी
आपल्याला काम करायचं आहे, कार्य करायचं आहे. आमचं ब्रीदवाक्यसुद्धा तुम्ही बघा, पहिलं प्राधान्य देश आहे, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतःला आहे. याच धर्तीवरती आम्ही सगळेजण काम करतो आणि त्यामुळेच मला माझ्या शहरासाठी भविष्याचे खूप काही गोष्टी आहेत, खूप विचार आहेत, त्याच्यावरती कामही करतो आहे. ते मला माझ्या पुणेकरला जगात देशातील सर्वोत्तम शहर आम्हाला करायचं सर्व अर्थानं. आजही तसं पुणे हे देशातलं सर्वोत्तम राहण्याचं शहर म्हणून आज आपल्याला माहिती आहे. पण ठीक आहे, अजून काही नागरी प्रश्न आहेत, काही सामाजिक प्रश्न असू शकतात. या शहराला पुढच्या 50-100 वर्षाच्या विकासाचं विजन म्हणून डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करणार आहोत. जे काम केलं ते पुणेकरांच्या समोर आहे. मोदीजींचं काम गेलं 10 वर्षातलं बघा तुम्ही. सहज आपण 2 मिनटं जरी विचार केला तर अशी 1 मिनटात पटापटा बोटावरती मोजणे की मोदीजींच्या सरकारची कामं जी पुण्यासाठी झाली. पुण्याला कागदावरची मेट्रो, प्रत्यक्षात मेट्रो सुरू झाली. पुणेकर मेट्रोनी प्रवास करायला लागले. पुण्याचं विमानतळ, त्याचं एवढं मोठं विस्तारीकरण झालं, नवीन टर्मिनल इतकं सुंदर तयार झालं. आज पुण्याला एक वैद्यकीय महाविद्यालय मोदीजी सरकारने दिलं. चांदणी चौकासारखा 1000 कोटीचा प्रकल्प आज पूर्ण झाला. पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये आज केंद्र सरकारच्या माध्यमातून शेकडो बसेस, ई-बसेस आम्हाला मिळाल्या. गोरगरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून हजारो घरं आज पुण्यामध्ये उपलब्ध होत आहेत. नदी सुधारसारख्या एका चांगल्या प्रकल्पाला 1000 कोटी अनुदान मोदीजींच्या सरकारने दिलं. कितीतरी कामं आहेत. मला असं वाटतं की मोदीजींचं पुण्यासाठीचं योगदान देश समर्थपणे पेलू शकणारं एक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहणं आणि स्थानिक पातळीवर आम्ही 5 वर्षामध्ये केलेली कामं आहेत, या सगळ्यांवरती आम्हाला विश्वास आहे की निश्चितपणे आम्हाला पुणेकर निवडून देतील. पण मुरलीधर मोहोळ यांच्या जिव्हाळ्याचा विषय कुठला आहे? म्हणजे कुठला मुद्दा आहे जो तुम्हारे दिल के करीब आहे असं आपण म्हणतो ना, तसं काय आहे? मला तुम्ही तोच प्रश्न विचारला होता. मी हे ओघात सांगायच्या आधी पुढं बोलायचं राहिलं. मी तेच म्हणालो की आम्ही पुढच्या 50-100 वर्षाचा पुण्याचा विचार करतोय. त्याच्यात सर्वाधिक प्राधान्याचा विषय केंद्रातला. एक तर मला असं वाटतं की पुणे हे जगाच्या नकाशावरती खूप अर्थानं आमचं पुणे हे स्वतःचं स्थान टिकून आहे. म्हणजे मग शिक्षण आहे, सांस्कृतिक शहर म्हणून, राजधानी म्हणून आहे, IT हब आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मोठ्या सामाजिक कार्याचा वारसा, मग लोकमान्य टिळक आहेत, महात्मा फुले आहेत, या सगळ्यांचा ह्यांचं पुणे आहे. आणि या पुण्याला एक ओळख फक्त आमची आता राहिली आहे, ती म्हणजे पुण्याचं आंतरराष्ट्रीय विमानतळ. त्यामुळे माझा पहिला नक्कीच प्राधान्य त्याला राहील की केंद्रातनं पुण्याचं आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे ते पूर्णत्वाकडे नेणं, त्याच्यासाठीचा पाठपुरावा करणं. भूसंपादनाचे विषय राज्य सरकारचे असतील किंवा टेक्निकली काही परमिशन्स सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतील, यासाठीचा समन्वय साधून त्या पूर्ण करणं. शिवाय पुण्यामध्ये आज मेट्रो सक्सेस आहे, यशस्वी झाली आहे. आज पुण्यात वारजे, वनाज ते रामवाडी, आज पुण्यात इतका मोठा पुण्याचं पश्चिम ते पूर्व प्रवेशद्वार जी ती जोडणारा मेट्रो मार्ग सुरू झाला. लोक खुश आहेत. त्याचा विस्तार अधिकपणे करणं, त्याचे मार्ग वाढवणे, ही काही महत्त्वाचे विषय सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणून मला पहिले आवडतील की काम करायला. शेवटी प्रश्न 2-3 स्वरूपाचे असतील. स्थानिक पातळीवरचे प्रश्न आहेत, एक राज्य सरकारच्या स्तरावरचे प्रश्न आहेत आणि केंद्र. तुम्ही उद्या जरी खासदार म्हणून काम करणार असाल तर तुम्हाला या सगळ्याची मोठ बांधावी लागेल. तुम्हाला एकत्रितपणे सगळं स्वतः त्याच्यावरती तुम्हाला अभ्यास करून हे सगळ्यांचं एकत्रितपणे काम करून शहराचे अनेक प्रश्न ते मार्गी लावावे लागतील. आणि मी तो विचार पूर्णपणे केला आहे आणि मला कामच करायचं आहे. मी ठरवलं आहे, मला खासदार आमदार आमच्याकडे होण्यासाठी निवडणूक नाही लढत, आम्हाला काम करायचं, कामासाठी आम्ही निवडणूक लढतो. तुम्ही असं अनेकदा म्हणता की पक्ष जितका मोठा तितके अंतर्गत वाद हे होतच असतात किंवा एखाद्या छोट्या घरातही जसे आपले वाद होत असतात तशा प्रकारचे वाद आपल्याला पक्षातही बघायला मिळतात. तुम्ही स्वतः एक व्यक्ती म्हणून या वादांकडे कसं बघता? म्हणजे आता जसं फॉर एक्झाम्पल आपण बघितलं तर जगदीश मुळीक यांनाही तिकीट मिळणार होतं पण तुम्हाला संधी दिली पक्षाने. तर कुठेतरी एक व्यक्ती म्हणून या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो का तुमच्यावरती आणि तुम्ही या सगळ्या वादाकडे किंवा सगळ्या चर्चांकडे कसं बघता? मी शेवटी कसं आहे, एखादं पद मिळावं, एखादी जबाबदारी मिळावी यासाठी इच्छुक असणं काहीच गैर नाही. माझ्या पक्षात अनेक लोक, कर्तृत्वान लोक इच्छुक होती. शेवटी कोणाला तरी एकालाच मिळणार ही व्यवस्था आहे.
त्यामुळे त्या व्यवस्थेचा भाग मी झालो की या सगळ्यातनं एक म्हणून मी, पण मी याच्याकडे खूप वेगळ्या भावनेतनं पाहतो. जसं तुम्हीच आत्ता म्हणालात की छोटं कुटुंब असलं तरी घरात एकमेकाशी जमत नसतं, भावाचं भावाशी जमत नाही, मुलाचं वडिलांशी जमत नाही, होत असतं ना, पण ते काय कायमस्वरूपी नसतं, हे तात्पुरतं असतं. त्यामुळे स्वाभाविकपणे आहे की थोडीफार मनाला थोडं वाईट वाटतं की जे मला हवं होतं, जे मला काम करायचं होतं ते नाही झालं, तर मी असतो तरी तेच होणार होतं. पण म्हणून आम्ही आमचा रस्ता बदलत नाही, आमचे विचार बदलत नाही, आमची तत्त्व बदलत नाहीत. हे आमच्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे. एक उदाहरण तुम्हाला मी देईन. मागच्या 2019 साली जी लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा विद्यमान खासदार होते अनिल शिरोळे आणि तिकीट दिलं गेलं माननीय गिरीश बापट साहेबांना. ज्या क्षणाला गिरीश बापट साहेबांचं तिकीट उमेदवारी जाहीर झाली, पुढच्या अर्ध्या तासात अनिलराव शिरोळे त्यांना अभिनंदन करण्यासाठी बुके घेऊन त्या ठिकाणी हजर होते. ही आमची परंपरा आहे. माझे जगदीशजींचं बोलणं झालं, मी घरी गेलो, त्यांच्या आईने औक्षण केलं, त्यांच्या वडिलांनी माझा सन्मान केला, मी त्या दोघांचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे आमच्यात ते तात्पुरतं स्वरूपात असतं. तुम्ही बघा, तुम्हाला कुठेही नाही दिसणार. त्यामुळे ते काही अडचण नाही, सगळं एकदम मस्त छान. तुम्ही जसं म्हणलात की पक्षाचं वैशिष्ट्य हे आहे की तुमच्यात कोणी रस्ते बदलत नाही, पण आपण महायुतीत जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला उमेदवारीवरून नाराजी बघायला मिळते. म्हणजे म्हाडा लोकसभेचा विषय असेल किंवा बीडमध्येही असेल, अनेक लोक जे आहेत त्यांनी अजितदादांची साथ सोडायचा निर्णय घेतलेला आहे. तर कुठेतरी या सगळ्याचा उमेदवारीवर, प्रचारावर आणि शेवटच्या एक अंतिम निर्णयावरती याचा फरक पडू शकेल असं वाटतंय का? नाही, मला असं वाटतं की निवडणुकीच्या निकालावर याचा परिणाम होत नसतो. कारण ज्या त्या पक्ष नेतृत्वाने ठरवलेलं असतं की सगळं तपासूनच काही निकष ठरवून उमेदवारी दिल्या जात्या. पण आता हे जागा वाटपासाठी आमचे जे काही सगळे पक्ष एकत्र काम करतात महायुती म्हणून, आता वरच्या लेवलचा विषय आहे. त्या त्या ठिकाणची परिस्थिती, देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, आठवले साहेब असतील, हे नेते त्या त्या स्तरावरती त्याचं नियोजन करतायत, ते व्यवस्थित करायचा प्रयत्न करतायत. मी तेच म्हणालो ना की आम्ही आता 4 कुटुंब एकत्र आलो समजा, असं आहे तर अजून वाढणार आहे, तर त्याच्यात हे होत राहणार आहे. परंतु ते लवकरच सगळं संपतं आणि सगळं सुरळीत चालू होतं, तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा एक प्रश्न विचारते की कसब्याचा आमदार हाच खासदार होणार, अशा काही चर्चा आणि पोस्ट आणि अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला सध्या बघायला मिळतात आणि तिथे गिरीश बापट सरांचे फोटो असतील, त्याचा वापर केला जातोय. याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि जनतेला या माध्यमातून तुम्हाला काही सांगायचं आहे का? मला असं वाटतं की मी सुद्धा ते पाहिलाच, अक्षरशः मला पण हसू आलं की अरे बाबांनो, काँग्रेसचा उमेदवार आमच्या बापट साहेबांचा फोटो टाकून जर प्रचार करायला लागले, याचा अर्थ यांचा राहुल गांधींवरचा विश्वास उडाला आहे. काँग्रेसमधनं तुम्ही तिकीट, मला असं वाटतं की लादलं गेली काय भीतीपोटी बापट साहेबांचा फोटो टाकायला तुम्ही सुरुवात केलीत. म्हणजे निवडणूक लढतीये काँग्रेस, काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतात राहुल गांधी आणि तिथले आता उमेदवार किंवा ते काही काँग्रेस पक्ष ते वापर करतात आमच्या बापट साहेबांचा. मला असं वाटतं की निकाल इथं स्पष्ट होतो की त्यांना निवडून येण्यासाठी प्रयत्न करायचे, त्यात बापट साहेबांचा फोटो वापरतो. शुभेच्छा आहेत. जनतेला काय सांगाल एक उमेदवार म्हणून? आज जर तुम्हाला जनतेला एक मेसेज द्यायचा असेल, एक संदेश द्यायचा असेल किंवा एखादं आश्वासन करायचं असेल तर काय सांगाल? नाही, मी आश्वासन नक्की नाही देणार, पण मी पुणेकरांना विनंती नक्की करेल की शेवटी दिल्लीमध्ये या देशाचं नेतृत्व करण्यासाठी मोदीजींना प्रधानमंत्री करण्याचं तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलंच आहे. तर त्यासाठीचं एक हक्काचं मत पुण्याचं पुन्हा एकदा महायुतीचा उमेदवार म्हणून निश्चितपणे मोदीजींचं एक मत वाढवूया आणि पुन्हा अशाच हातात देशाचं नेतृत्व देऊया जे सुरक्षित आहे, जे पुढचं विकसित भारताचं स्वप्न पाहणारं आहे, जे जागतिक स्तरावरती 5व्या अर्थव्यवस्थेत आपण आलो, भविष्यात ते 3ऱ्या अर्थव्यवस्थेत येण्यासाठी प्रयत्न चालू आहे, त्यासाठीचं असावं. या सगळ्याचा विचार करून मला असं वाटतं पुणेकर नक्कीच माझ्या आव्हानाला प्रतिसाद देतील. त्यामुळे लोकसभा निवडणूक ही एका व्यक्तीची नसून पक्षाची असते, देशाची असते आणि त्याच्याकडे त्याच दृष्टिकोनातून बघितलं गेलं पाहिजे. त्याच्यामुळे रवींद्र धंगेकर हे जरी प्रतिस्पर्धी असले, हे जरी काँग्रेसचे उमेदवार असले, तरीही ही देशाची निवडणूक आहे आणि जनता जो निर्णय घेईल तो योग्यच असेल, अशी एक साधारण भूमिका मुरलीधर मोहोळ यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह देव्यानी अदलाबादकर, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.